गेल्या काही दिवसांपासून विदर्भ उष्णतेमुळे होरपळून निघतोय, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्याही येतात. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी आरोग्याचं, असं आवाहन करण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम तर सर्व जनतेनी किंवा जे लोक बाहेर फिरतात किंवा जे मजूर आहे, शेतमजूर आहे, यांनी उन्हापासून आपला बचाव केला पाहिजे. बाहेर जात असताना डोक्यावर टोपी, एक चांगला गॉगल याचा वापर करावा. आपले कानसुद्धा बांधून घ्यावे. सुती ढिले कपडे त्यांनी अंगावर घालावे आणि जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करावा. आणि जो उन्हाचा वेळ आहे साधारण 1 ते 4 या दरम्यानमध्ये त्यांनी सावलीतच राहावं किंवा आपल्या घरातच राहावं. बाहेर कुठेही त्यांनी फिरू नये. या काळामध्ये सर्वात जास्त काळजी घ्यायची असते ते वयस्कांची, मजुरांची आणि लहान मुलांची. लहान मुलांना त्यांच्या पालकांनी बाहेर कुठेही दुपारच्या वेळेला पाठवू नये आणि समजा जायचं कामही पडलं तरी त्यांची भरपूर काळजी घ्यावी. त्यांच्या डोक्यावर टोपी असली पाहिजे, सुती कपडे असले पाहिजे आणि जास्तीत जास्त पाणी त्यांनी पिलं पाहिजे. तसंच वयस्कर लोकांनी सुद्धा उन्हात कुठे जाऊ नये, कारण की वयस्कर लोकांना ऊन सहन होण्यासारखं हे राहिलेलं नाही. त्याच्यामुळे शक्यतोवर त्यांनी घराच्या बाहेर राहू नये. कूलर असेल किंवा थंड भागातच त्यांनी राहायला पाहिजे. आणि विशेष करून शेतमजूर किंवा जे सुद्धा मजूर ओपन याच्यात काम करून राहिले, उन्हात काम करते, त्यांनी दुपारचं काम करणं टाळावं, जास्त पाणी प्यावं आणि सावलीमध्येच राहून त्यांनी काम केलं पाहिजे. तर ही उष्णतेची लाट ते फार सोप्या पद्धतीने पार पाडू शकते.